नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेदांत लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, या कंपनीचा रिझल्ट ड्युरिंग द मार्केट आला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीच्या क्वार्टर 3च्या नंबरने मार्केटचा एस्टिमेट बीट केला आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये आपल्याला अप्पर सर्किटसुद्धा पाहायला मिळाला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया वेदांत लिमिटेडच्या शेअर होल्डिंग पॅटर्नबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.38%, FISची होल्डिंग आहे 12.02%, BISची होल्डिंग आहे 15.49% आणि वेदांत लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.92%. चला आता बघूया वेदांत लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेदांत लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, हे नंबर सगळेचे सगळे करोडमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, वेदांत लिमिटेडच्या क्वार्टर 3च्या रिझल्टचा हे आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया वेदांत लिमिटेडच्या रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 34,968 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 38,526 कोटी रुपये. आणि वेदांत लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 37,171 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 38,526 कोटी रुपये. चला आता बोलूया वेदांत लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 36,320 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 39,795 कोटी रुपये. आणि वेदांत लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 38,934 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 39,795 कोटी रुपये. चला आता बोलूया वेदांत लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 32,215 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 33,134 कोटी रुपये. आणि वेदांत लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 33,169 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 33,134 कोटी रुपये. चला आता बोलूया वेदांत लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 4,105 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 6,661 कोटी रुपये. आणि या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 7,633 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 6,661 कोटी रुपये. चला आता बोलूया वेदांत लिमिटेडच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, वेदांत लिमिटेडचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 2,868 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 4,876 कोटी रुपये. आणि वेदांत लिमिटेडचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,603 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 4,876 कोटी रुपये. चला आता बोलूया वेदांत लिमिटेडच्या EPSबद्दल, म्हणजे अर्निंग्स पर शेअरबद्दल. आणि मित्रांनो, EPS नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, वेदांत लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 5.42 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 9.09 रुपीज. आणि वेदांत लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 11.26 रुपीजने डिक्रीज होऊन या क्वार्टरमध्ये आला आहे 9.09 रुपीज. चला आता बघूया वेदांत लिमिटेडचा सेगमेंट वाईज रेव्हेन्यू. तर मित्रांनो, वेदांत लिमिटेडने झिंक अँड लीड इंडिया या सेगमेंटमधून क्वार्टर 3मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 6,833
कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, वेदांता लिमिटेडने सिल्वर इंडिया या सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे. क्वार्टर 3मध्ये 1464 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर तर इन्क्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. तसेच वेदांता लिमिटेडने झिंक इंटरनॅशनल या सेगमेंटमधून क्वार्टर 3मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 1045 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तसेच वेदांता लिमिटेडने ऑइल अँड गॅस या सेगमेंटमधून या क्वार्टर 3मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 2636 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. तसेच वेदांता लिमिटेडने ॲल्युमिनियम या सेगमेंटमधून क्वार्टर 3मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 15,306 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तसेच वेदांता लिमिटेडने कॉपर या सेगमेंटमधून क्वार्टर 3मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 5,803 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर तर इन्क्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. तसेच मित्रांनो, वेदांता लिमिटेडने आयरन ओर या सेगमेंटमधून क्वार्टर 3मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 1,865 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तसेच वेदांता लिमिटेडने पॉवर सेगमेंटमधून क्वार्टर 3मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 1,273 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये डिक्रीज झाला आहे. आणि वेदांता लिमिटेडने क्वार्टर 3मध्ये टोटल किती रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे तुम्ही इथे बघू शकता. तो आहे 38,526 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.